नमस्कार, मी निर्जलास किचन अँड लॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण अक्षय तृतीया स्पेशल पौष्टिक अशा गुन्या बघणार आहोत। ह्या गुन्या 15 दिवस टिकतात आणि खायला खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक अशा आहेत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेले आहे। नंतर 1 ग्लास गूळ घेऊन तो आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून चांगला हलवून उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी येईल तोपर्यंत आपण पीठ काढून घ्यायचे आहे। त्यासाठी मी घेतलेले आहेत 1 ग्लास गव्हाचे पीठ, 1 ग्लास ज्वारीचे पीठ, 1/4 बेसन पीठ घ्यायचे आहे। नंतर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये वेलची पावडर मिक्स करून घ्यायची आहे। वेलदोडे जरी असले तरी आपण त्याला बारीक करून त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकतो, त्याची चव पण खूप छान लागते। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण थोडे थोडे पीठ घेऊन ते पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे। आपण पापडांची जशी खिशी बनवतो तशी याची सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे एक घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडे थोडे पीठ मिक्स करत आपल्याला हे मिश्रण सारखे ढवळत राहायचे आहे। जर तुम्ही अचूक प्रमाण घेतलं तर हे सर्व पीठ त्या पाण्याच्या प्रमाणामध्ये व्यवस्थित बसते, म्हणून थोडे हळूहळू ढवळून घेत हे सर्व पीठ आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता मी हे सर्व पीठ यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे। हे सर्व व्यवस्थित एकत्र करून आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला गोळा तयार झाला पाहिजे। आपल्याला हा गोळा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। आपल्याला हा गोळा हाताच्या साहाय्याने चांगला मळून घ्यायचा आहे। असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी गुण्यांचा लाकडी साचा वापरलेला आहे। याला अगोदर आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे। नंतर कणकेचा एक छोटा गोळा घेऊन त्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे। गोळा तयार केल्यानंतर आपल्याला ह्या साच्यामध्ये तो मध्यभागी ठेवायचा आहे। साच्या वरतून व्यवस्थित प्रेस करून चौफेर बाजूंनी याला दाबून घ्यायचा आहे। व्यवस्थित ठसा दाबल्यानंतर आपल्याला ही गुणी हळुवारपणे काढून घ्यायची आहे। यावर सुंदर अशी डिझाइन तयार होते। ही व्यवस्थित हळुवारपणे काढून घ्यायचं आहे। गुणीला दोन्ही साइडने खूप सुंदर अशी डिझाइन तयार होते। बघू शकाल किती सुंदर अशी डिझाइन इथे तयार झालेली आहे। अशा सर्व गुण्या आता आपण तयार करून घेऊयात। प्रत्येक गुणी करण्याच्या अगोदर आपल्याला साच्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ती गुणी साच्याला चिकटणार नाही। ह्या गुण्या करायला खूप सोप्या आहेत आणि खायला सुद्धा खूप छान लागतात। ह्या गुण्याचा ठसा नसेल तरी तुम्ही हाताने यावर डिझाइन छान चमच्याच्या साहाय्याने करू शकतात। आपला तळण्याचा जो चमचा असतो त्याने यावर डिझाइन आपण करू शकतो। या प्रकारे आपल्याला सर्व गुण्या तयार करून घ्यायच्या आहेत। मी आता सर्व गुण्या तयार करून घेतलेल्या आहेत।
आपण जर ह्या दुपारी केल्या तर आपल्याला संध्याकाळपर्यंत ह्या चांगल्या सुकवून घ्यायच्या आहेत. नंतर ह्या तळायला घ्यायच्या आहेत. गुण्या लगेच केल्यानंतर तळू नये, त्या थोड्या सुकवून घ्यायच्या. इथे मी आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर आता हे तेलामध्ये गुणी आपण तळायला घेऊयात. हिला तेलामध्ये छान लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. ह्या तेलामध्ये खूप छान टम्म अशा फुगतात. आता आपली ही गुणी छान अशी टम्म फुगलेली आहे. एका साईडने तळून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने पलटवून तळून घ्यायची आहे. गुणी आता तळून तयार झालेली आहे. तिला खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि छान टम्म अशी फुगलेली आहे. आता आपण दुसरी गुणी सुद्धा अशी तळून घेऊयात. मी ह्या सर्व गुण्या अशा प्रकारे तळून घेतलेल्या आहेत. गुण्या आता तळून तयार झालेल्या आहेत. सर्व गुणी ही टम्म अशी फुगलेली आहेत आणि सर्व गुण्यांना कलर पण खूप सुंदर आलेला आहे. गुण्या पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला डब्यामध्ये भरायच्या आहे. मी सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. अक्षय तृतीयेला सर्वजण ह्या गुण्या बनवतात. तुम्ही सुद्धा या अक्षय तृतीयेला ह्या गुण्यांची रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.